Welcome friends. Today we are going to take the first exercise of second chapter parallel lines, right? Okay, so आपण पहिल्यांदा जे बेसिक आपण पाहिलं, ओके, सो ते बेसिक मध्ये आपण काय काय पाहिलं ते आधी क्लिअर करूयात. व्हॉट इज पॅरलल लाईन्स, देन ट्रान्सव्हर्सल, द अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल. ओके, ट्रान्सव्हर्सलनं बनवलेलं कोण, मग त्यात कुठल्या कुठल्या प्रकारचे त्यात करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, त्याच्यानंतर आपण अल्टरनेट अँगल्स पाहिले. ओके, त्याच्यानंतर अल्टरनेटमध्ये दोन प्रकार पाहिले, इंटेरियर अल्टरनेट आणि एक्सटेरियर अल्टरनेट, राईट. ओके, त्याच्यानंतर आपण इंटेरियर अँगल्सचं सम किती असतं बघितलं. द सम ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180 हे पाहिलं. देन त्याच्यानंतरच्या क्लिपमध्ये आपण काय पाहिलं की द सम ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180. इंटेरियर अँगल्सचं सम किती असतं 180 हे थेरम पाहिलं. ओके, वी प्रूव्ड दॅट. देन त्याच्यानंतर आपण बघितलं अल्टरनेट अँगल थेरम आणि करस्पॉन्डिंग अँगल थेरम. When the lines are parallel, then the corresponding angles are equal. When the lines are parallel, then the alternate angles are equal. लाईन पॅरलल असल्या की संगत कोण एकरूप असतात, लाईन पॅरलल असल्या की युद्धक्रम कोण, ज्याला आपण अल्टरनेट आहे त्याला आपण युद्धक्रम असं म्हणतो. ठीक आहे. सो नाव वी हॅव टू स्टार्ट प्रॅक्टिस सेट 2.1, राईट. ओके, सो तो पहिला जो आहे तुमचा प्रॅक्टिस सेट, तो पहिला प्रॅक्टिस सेट या चॅप्टरचा. तर त्याच्यावरती आपण जे काही पाहिलं आतापर्यंत त्याच्यावर रिलेटेड, त्याच्याशी रिलेटेड असे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत, राईट. ओके, सो वी विल स्टार्ट विथ फर्स्ट क्वेश्चन, राईट. ओके, सो लेट्स सी फर्स्ट क्वेश्चन. द फिगर ऑफ फर्स्ट क्वेश्चन इज लाइक दिस. You have given two lines RP and MS. Both are parallel with each other, right? So question number first, you have given that line RP parallel line MS, right? Okay, या दोन लाइन्स तुम्हाला काय केलेले आहेत, पॅरलल दिलेले आहेत, राईट. ओके, अँड विच इज देअर ट्रान्सव्हर्सल, अँड DK इज ट्रान्सव्हर्सल. ओके, तर DK ही काय आहे त्यांची ट्रान्सव्हर्सल, म्हणजे ही लाईन DK ना ती काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे, जी त्या दोन लाईनला H आणि G मध्ये इंटरसेक्ट करते, राईट. ओके, सो आता तुम्हाला काय गिवन आहे पहा. यू हॅव गिवन दॅट DHP, अँगल DHP इज इक्वल्स टू 85. म्हणजे हा जो अँगल DHP आहे ना हा इथला, तो तुम्हाला 85 दिला आहे. अँड यू हॅव टू फाइंड RHP, पहा RHD, वेअर इज RHD, we have to find this angle. Then second PHG, second is PHG, so PHG हा अँगल काढायचा आहे. देन त्याच्यानंतर तुम्हाला काढायचा अँगल आहे HGS, सो HGS दिस अँगल, राईट. हा किती येतो काढायचा आहे. अँड ॲट द लास्ट MGK. ओके, पहा किती सोपा क्वेश्चन आहे. हाऊ वी विल सॉल्व. ओके, हा 85 आहे, याच्या मदतीनं पहा मी ज्या मेथडनं सांगतोय त्याच मेथडनं तुम्ही सोडवा असं मी बिलकुल म्हणणार नाही. यू कॅन सॉल्व बाय अनदर मेथड ऑल्सो. ओके, सो हाऊ आय विल सॉल्व. दिस इज 85. आय थिंक दिस वन मीन्स DHR अँड DHP बोथ आर ऑफ 180 अँगल्स इन लिनियर पेअर. दोघं मिळून 180 असतात, म्हणजे हा निघाला की हा निघाला. वाय, वर्टिकली अपोजिट अँगल्स आर इक्वल. ओके, फिनिश. त्याच्यानंतर हा भेटलाय, याच्या मदतीने हा काढता येतो, किंवा करस्पॉन्डिंग अँगल आहे कशाचा, DHPचा HGS हा काढता येतो, याच्या मदतीने हा पण 85 होईल. आणि हा 85 म्हटल्यावर हा याचा अपोजिट आहे, हा पण 85 होईल. ओके, वी कॅन सॉल्व व्हेरी इझिली. मीन्स आपल्याला हे सॉल्व करायला खूप 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 सोप्या पद्धतीने आपण हे सॉल्व करू शकतो. ठीक आहे. सो नाव DHP इज इक्वल्स टू 85, राईट. सो नाव आय विल राईट लाईक दिस. अँगल मी पहिल्यांदा DHR काढतोय, आपल्याला पहिल्यांदा DHR काढायला सांगितलेलं त्यांना, किंवा RHD म्हटलं तरी चालेल. सो कॅन आय राईट अँगल RHD प्लस अँगल PHD इज इक्वल्स टू 180. आता एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस तुम्ही रिझन लिहाल का, कशामुळे मी ते लिहू शकलोय. सो दोज आर द अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, याला आपण रेषीय जोडीतील कोड म्हणतो, लिनियर पेअर. ओके, सो अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे काय, रेषीय जोडीतील कोण ज्यांची बेरीज किती असते 180. सो विच वन इज गिवन, आय थिंक PHD इज गिवन. PHD तुम्हाला दिलेला आहे, DHP किंवा PHD काही फरक पडत नाही. ओके, सो PHD तुम्हाला दिलेला आहे. सो RHD कसा काढाल तुम्ही अँगल, आता याच्यात आपण मांडून घेऊयात आधी. RHD तुम्हाला नाहीये, सो RHD विल राईट ॲज इट इज. PHD is given which is 85 degree.
ओके इज इक्वल्स टू 180. आता पहा 180ला 180 लिहिलं, हा 85 इकडे गेला, -85 झाला. अँड हिअर RHD विल बी ॲज इट इज. आता या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यावर जे उरल ते मेजरमेंट असेल अँगल RHDचं. सो RHD विल बी, बघा ना 180 मधून 80 आधी कमी करून घ्या, 100 राहिला, आणि पुन्हा -5 करून घ्या. सो 95 डिग्री विल बी द आन्सर और विल बी द मेजर ऑफ अँगल RHD. RHDचं मेजरमेंट निघालं. With the help of RHD, listen carefully, angle RHD is equals to angle, कोणता यायला पाहिजे पहा, मी कुठला घेतो, PHG. तुम्हाला सांगितलेलं आहे PHG सेकंड. ओके, अँगल RHD इज इक्वल्स टू अँगल PHG. रिझन काय द्यायला, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, राईट. ओके, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात, इक्वल असतात. आपण इथे लिहिलं इक्वल आहेत म्हणून, ठीक आहे. सो बट याच्यातला कोण तुम्हाला माहिती आहे, बट अँगल RHD इज इक्वल्स टू, RHD किती निघालाय 95. सो देअरफॉर हा आणि हा इक्वल आहे, आणि याच्यातला हा एवढा आहे, म्हणजे हा सुद्धा तेवढाच असेल. अँगल PHG इज इक्वल्स टू 95 डिग्री. ओके, म्हणजे याचा अर्थ आपल्याला सेकंड अँगल जो होता PHG तो निघाला. देन थर्ड अँगल HGS. वेअर इज HGS? HGS आता नीट लक्षात घ्या, HGS तुम्हाला याच्या मदतीनं पण काढता येतो, दोघं मिळून 180, पण पुन्हा सबट्रॅक्शन करत बसावं लागेल आपल्याला. मग ह्याला आपण याची मदत घेऊयात, DHP ची, कारण ते दोघं करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ओके, सो अँगल DHP, अँगल DHP इज इक्वल्स टू अँगल कोणता असायला पाहिजे बा DHP ला, HGS. अँगल HGS बरोबर आहे. कसले अँगल्स आहेत हे दोन्ही, करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, इक्वल असतात. कशामुळं, लाईन पॅरलल आहे. इथं आपण लिहिलंय कुठेतरी, ठीक आहे, RP आणि MS पॅरलल आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात. त्याला आपण याला काय म्हणतो, संगत कोन, बरोबर आहे. संगत कोन हे कसले आले, विरुद्ध कोन, ठीक आहे. आणि हे कसले आले, रेषीय जोडीतील कोन, ठीक आहे. सो DHP आणि HGS दोघं इक्वल आहेत. मग याच्यातला कोणता तुम्हाला माहिती आहे पहा बरं, DHP आणि HGS मधला. आपल्याला DHP माहिती आहे, बट DHP इज इक्वल्स टू, बट अँगल DHP इज इक्वल्स टू 85. देअरफॉर अँगल, कोणता अँगल आहे, HGS इज इक्वल्स टू ऑल्सो 85 डिग्री. एक भेटला की दुसरा भेटणार, ठीक आहे, कारण ते दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आता आपण नेक्स्ट बघूयात, लास्टचा अँगल MGK. अँगल MGK पहा बरं, MGK इज अपोजिट ऑफ HGS आत्ताच आपण फाइंड आउट केलंय. ओके, सो अँगल MGK इज इक्वल्स टू अँगल HGS. रिझन काय येणार आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, राईट. ओके, बट याच्यातला कोणता दिलाय पहा, बट अँगल HGS इज इक्वल्स टू, HGS किती निघालाय 85 डिग्री. ओके, सो HGS 85 आहे. देअरफॉर अँगल MGK इज इक्वल्स टू ऑल्सो 85 डिग्री. अशा पद्धतीने तुम्हाला MGK पण काढता येतो, ठीक आहे. सो याच पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह होईल असं नाही, यू कॅन सॉल्व्ह बाय अनदर मेथड ऑल्सो, ठीक आहे. तुम्ही हे दोन घेऊन सुद्धा याचं मेजरमेंट काढू शकला असतात, ठीक आहे. सो दिस इज फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम 2.1. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now question number second. In figure you have given that P and Q both are parallel lines. Okay, आणि L आणि M ह्या त्यांच्या ट्रान्सव्हर्सल आहेत. लक्षात घ्या, ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, ह्या दोन पॅरलल नाहीत. ओके, दोज आर नॉन पॅरलल लाईन्स. ओके, इंटरसेक्टिंग लाईन्स. पुढे गेल्या की ते 100% इंटरसेक्ट करतील. ओके, सो आपल्याला ABCD चे मेजरमेंट्स काढायचे. किती सोपा क्वेश्चन आहे पहा, आपल्याला कसा सॉल्व्ह करता येऊ शकतो, ठीक आहे. सो लाईन्स पॅरलल आहेत. मला सांगा, ही लाईन आणि ही लाईन एकमेकींना पॅरलल आहे. हा जो अँगल आहे ना 115, याच्यामुळे D आपल्याला पटकन काढता येईल पहा. ओके, 115 आणि हा D आणि 115 कसले अँगल्स आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर.
जर अँगल्स हे लिनियर पेअर असतील तर याचं मेजरमेंट आपल्याला भेटलं. क्लिअर. आता हे हा 115 हा याचा करस्पॉन्डिंग आहे, म्हणजे हा पण भेटला 115, म्हणजे सी आणि डी भेटले आपल्याला. तसंच जसं आपण डी काढला तसाच ए निघून जाईल, दोघं मिळून 180. क्लिअर. आता ए निघाला की तुम्हाला ए वरून बी निघतो. हे हाऊ आय विल टेल यू. ओके. सो आता आपल्याला सध्या जी माहिती आहे त्याच्यानुसार आपण लिहूया. पहिल्यांदा आपल्याला अँगल ए पटकन काढता येतो. ओके. अँगल ए प्लस 110 इज इक्वल्स टू 180. याला रिझन लिहा, अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअर, राईट. ओके. अँगल्स इन लिनियर पेअर्स मधून ए आणि 110 हे दोघं मिळून 180 असायला पाहिजेत. म्हणजेच अँगल ए इज इक्वल्स टू 180 मायनस 110. सो अँगल ए इज इक्वल्स टू 70 डिग्री. अँगल एचं मेजरमेंट आपल्याला भेटलं 70 डिग्री. ठीक आहे. पहिला जो अँगल होता तो आपल्याला 70 डिग्रीचा भेटला. आता सेकंड ए भेटला आपल्याला, म्हणजे हा झाला 70 डिग्रीचा, राईट. पहिला अँगल भेटला. सो टेल मी अँगल ए अँड अँगल बी आर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत का बघा. अँगल्स ऑफ इच अदर आहेत का पहा बरं. एकमेकांचे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत का पहा. या ठिकाणी झेड तयार झालाय. ठीक आहे. मग हा आणि हा इंटेरियर झाले आणि यांच्या बाहेरचे म्हणजे कोण झाले, एक्सटेरियर. ओके. सो अँगल ए आणि बी कसे असले पाहिजेत, इक्वल. देअरफॉर अँगल ए इज इक्वल्स टू अँगल बी, बट अँगल ए इज इक्वल्स टू what 70 degree. It means therefore angle B is equals to also 70 degree. अँगल बी चं पण मेजरमेंट किती भेटलं, 70. कारण हे दोन्ही सारखे असले पाहिजेत, हा बाहेरचा आणि हा बाहेरचा, म्हणजे हा पण 70 डिग्री भेटला, राईट. नाव कम ॲट अँगल सी. आता सी अँगल तुम्हाला डायरेक्टली काढता येतोय का, येतोय, कारण हे दोघे एकमेकांचे करस्पॉन्डिंग आहेत, राईट. ओके. अँगल सी इज इक्वल्स टू 115. डायरेक्ट लिहू शकतो, काहीच अडचण नाही. वाय दोज आर corresponding angles are equal. ओके. सो हे कसले झाले, संगत कोण झाले. त्याच्यानंतर अँगल सी भेटला तुम्हाला 115, म्हणजे इथं आपलं डायरेक्ट आन्सर भेटून गेले 115. देन वी हॅव टू फाइंड आउट डी. व्हॉट इज डी. सो कॅन आय राईट अँगल डी प्लस 115 इज इक्वल्स टू 180. अँड व्हॉट विल बी द रिझन. कसले अँगल्स आहेत ते एकमेकांचे. Those are linear pair. Angles in linear pair. Okay. So angles in linear pair. Okay. So आता हे रेशियो जोडले कोण झाले, मग हा अँगल डी जो आहे तो किती असायला पाहिजे, 180 मायनस 115, राईट. सो अँगल डी विल बी काय येणार आहे पहा. आता याचं सबट्रॅक्शन आपल्याला करायचं आहे. दॅट सबट्रॅक्शन मस्ट बी 65. एम आय राईट. ओके. So D is equals to 65 degree. So angle A काढला, B काढला, C आणि angle D. Okay. So we can solve this question like this. तुम्हाला अजून दुसऱ्या कुठल्या मेथड न जाता येत असेल, you can go. Okay. So please take the screenshot. Now we will take third question. In figure you have given that line L parallel line M, L parallel M and N parallel P. आता लक्षात घ्या, ह्या जरी दोन पॅरल असल्या तरी ह्या त्यांच्या ट्रान्सव्हर्सल आहेत, आणि ह्या जरी दोन पॅरल असल्या तरी ह्या सुद्धा त्यांच्या ट्रान्सव्हर्सल आहेत. म्हणजे सगळी प्रत्येक लाईन ही उरलेल्या दोन पॅरल लाईन्सची काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. ओके. सो यू हॅव गिवन दिस अँगल ओनली, राईट. आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की जर तुम्हाला हा दिलेला असेल 45, देन व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी. ओके. सो आता हे आपल्याला सॉल्व्ह कसं करता येईल. आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी मेथड भरपूर आहे त्याच्या. ओके. पहिली मेथड, तुम्ही हाफ 45 म्हणून हाफ 45 काढू शकता आणि या दोघांचं ॲडिशन 180 घेऊ शकता. तसंही त्याच्यातून हा तुम्हाला भेटून जाईल. क्लिअर. दुसरी मेथड, हाफ 45 तर हा इथला जो आहे ना याला कन्सिडर करा काहीतरी, तो 45 काढा. का, करस्पॉन्डिंग अँगल, राईट. ओके. सपोज दिस इज डी. ओके. मग आपण आता काय करतो पहा, सपोज अँगल याला आपण अँगल डी पकडलाय. आता मी तर डायरेक्टली लिहितोय अँगल डी इज इक्वल्स टू 45 डिग्री. कशामुळं, तर तो आहे करस्पॉन्डिंग अँगल. कोण आहे तो, करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, इक्वल असतात. म्हणजे अँगल डी चं मेजरमेंट तुम्हाला किती भेटलं, 45 डिग्री, तो भेटून गेला. आता आपल्याला पुढं
डीच्या मदतीने ए काढता येतो किंवा तुम्हाला बी सुद्धा काढता येईल. ओके, आणि कुठलाही एक भेटला की त्याचा अपोजिट नुसार दुसरा निघेल. ओके, सो कॅन आय से अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल्स टू 180. पहा, मी अँगल ए आणि डी घेतलंय, दोघंही अँगल्स आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. दोघंही अँगल्स इन लिनियर पेअर आहेत, म्हणजे रेषीय जोडीतले कोण आहेत, म्हणजे अँगल ए आणि डी दोघं मिळून 180 डिग्री आहेत. याचा अर्थ आपल्याला ए दिलेला आहे बहुतेक, सॉरी डी आहे आपल्याकडं. सो कॅन आय राईट अँगल ए प्लस 45 डिग्री इज इक्वल्स टू 180 डिग्री, राईट. सो कॅन आय राईट अँगल ए इज इक्वल्स टू 180 मायनस 45, राईट. 180 मायनस 45. आता अँगल एचं मेजरमेंट तुम्हाला इथे काढता येईल, किती यायला पाहिजे पहा बरं मेजरमेंट, 135. बरोबर आहे का, चेक सुद्धा करता येत तुम्हाला. कसं चेक कराल, हा जो फाय नाही याच्यात टाका, ठीक आहे. किती झालं, 40 प्लस 40 180. सो अँगल एचं जे मेजरमेंट आहे ते किती भेटलं तुम्हाला, 135, म्हणजे हा 135 भेटला, राईट. आता मला सांगा, अँगल ए जर 135 असेल, इफ अँगल ए इज इक्वल्स टू 135, then can I say angle B is also 135? Yes, definitely. So angle A is equals to angle B. Why? Those are vertically opposite angles. ते कसले angles आहेत, vertically opposite angles आहेत. So angle A आणि angle B दोघं मिळून किती झाले, दोघं मिळून नाही, दोघं प्रत्येकी किती झाले, 135 डिग्रीचे. But angle A is equals to 135. It means angle B is equals to also 135 डिग्री. अँगल B चं मेजरमेंट पण आपल्याला निघालं, हा सुद्धा किती भेटला, 135 डिग्री, राईट. आता आपल्याला काढायचा आहे जो राहिलेला अँगल आहे, राहिलेला म्हणजे कोणता, अँगल C. ओके, सो अँगल C इज इक्वल्स टू अँगल B. इज इट राईट ऑर रॉंग, अँड व्हॉट विल बी द रिझन. C आणि B सारखे आहेत असं मी लिहिलंय, आणि त्याचं रिझन काय असलं पाहिजे, those are corresponding angles, right? So you have to write here corresponding angle, संगत कोण, right? Okay, so corresponding angles are equal when the lines are parallel. या दोन लाईन पॅरलल आणि ट्रान्सव्हर्सल. ओके, हे दोन अँगल इक्वल. बट तुम्हाला कोणता दिलाय त्याच्यातला, बट अँगल B इज इक्वल्स टू 135 डिग्री. Therefore angle कोणता, C is equals to also 135 डिग्री. अशा पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ओके, सो दिस क्वेश्चन इज ऑल्सो व्हेरी इझी. तुमच्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील, अँगल कोणता कसा असतो, इक्वल कधी असतात, फिनिश, काही गरज नाही आपल्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टीची. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलेत पहा तुम्हाला, अँगल XYZ अँड अँगल PQR अशा दोन फिगर्स दिलेले आहेत, राईट. ओके, त्या आकृत्या एकात एक अशा पद्धतीने आहे, ठीक आहे. सो द आर्म्स ऑफ PQRच्या ज्या आर्म आहेत, आर्म म्हणजे काय, जे हात आहेत ना, असे हात जे तयार होतात. ओके, म्हणजे हा एक हात आहे आणि हा एक हात आहे. आणि XYZचे आर्म म्हणजे याचे दोन हात, हे दोघं एकमेकांना पॅरलल आहेत, समांतर आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, ही याला पॅरलल आहे आणि ही याला पॅरलल आहे, राईट. ओके, सो आता पहा, जरी आपण एखादी पॅरलल लाईन काढली आणि त्याला अजून आपण वाढवलं, समजा त्याच ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं पुढे जरी घेऊन गेलो आपण, ठीक आहे, तरी लक्षात घ्या की ही जी लाईन असते, हा जो भाग असतो तो याच लाईनचा भाग असतो. म्हणजे जर ही याला पॅरलल असेल ना, तर हा भाग सुद्धा याला पॅरलल असतो. क्लिअर. ओके, सो आपल्याला काय पाहिजे, आता पहा, मी XYZ आता या ठिकाणी मी W नाव देतोय, ठीक आहे. पहा, मी काय केलंय, कन्स्ट्रक्ट केलेले आहे थोडंसं, ठीक आहे. आता पहा, आपल्याला काय माहिती ते अजून एकदा क्लिअर करूयात. आर्म पॅरलल आहेत, म्हणजे मी लिहू शकतो का, पहा, QP पॅरलल YX, राईट, YX अँड YZ ला तुम्ही WZ असंही लिहू शकताय, अँड WZ पॅरलल QR, ठीक आहे. लक्षात येत आहे का, मी हे WZ का लिहितोय, कारण YZ च्या ऐवजी मी WZ लिहितोय. वाटल्याच तर आपण बिटवीननेस शिकलो होतो ना, तो लिहू शकताय तुम्ही, W'(Y')Z. ओके, मीन्स Y इज बिटवीन W अँड Z. सो आय हॅव रिटन Y instead of, sorry, I have written W instead of Y. Y च्या ऐवजी मी काय लिहितोय, W लिहितोय, राईट. ओके, आता आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. सो आता आपल्याला सध्या कुठली गोष्ट जास्त गरजेची पहा, मला सांगा, हा अँगल, ठीक आहे, हा अँगल जो आहे ना, हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतील का, हे मला सांगा. हे दोन अँगल्स इक्वल असतील का,
Yes, definitely. Why? Because those are corresponding angles of each other. Am I right? Okay, so I have to write here angle XYZ is equals to angle PWZ. ओके, कुठला लिहितोय मी? PWZ. कसले अँगल्स आहेत एकमेकांचे? ते करस्पॉन्डिंग अँगल्स. कसले आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स, ज्याला आपण संगत कोन असं म्हणतो. ठीक आहे. सो W आणि Y दोघं कसे झाले? इक्वल झाले. सो स्टेटमेंट फर्स्ट देतो मी याला. क्लिअर? आता पुढचं स्टेटमेंट मी काय म्हणते पहा. अँगल PWZ, अँगल PWZ इज इक्वल्स टू अँगल, कॅन आय से PQR. बघा बरं पडतंय का? PQR चालेल का? पहा काय म्हटलं मी. अँगल PWZ म्हणजे हा वरच्या बाजूला हा असं तयार होते आणि तसाच खाली इकडे का असं तयार होते. मग मी हे नाव लिहायच्या ऐवजी हे लिहिलं तरी चालतं. कारण काय? डब्ल्यूच्याच लाईन वरती P आहे वरती, म्हणून PQR लिहितोय मी आणि इकडं PWZ म्हणजे या ठिकाणचा अँगल या अँगलशी इक्वल आहे असं मी मांडलंय. हा आणि हा इक्वल आहे. ठीक आहे. इज इट राईट? ओके. सो हा आणि हा करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. सो यू हॅव टू राईट हिअर अगेन corresponding angles. corresponding angles. ठीक आहे. याला मी देतोय स्टेटमेंट नंबर सेकंड. नाव सी काय झालं पहा. पहिल्यांदा आपण काय दाखवलं की हे दोघ जण इक्वल आहेत. हे दोघ जण. ठीक आहे. आता आपण दाखवतोय हा याच्याशी इक्वल आहे. म्हणजे याचा अर्थ कळतोय का काय? पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी म्हणजे पहिला तिसऱ्याशी. ट्रान्झिटिव्हिटी वी हॅव लर्न इन फर्स्ट चॅप्टर ऑफ जिओमेट्री, राईट? ओके. सो देअरफॉर आता पहा आणि तेच आपल्याला कसं मांडता येतं. आता याच्यात बघा PWZ याच्यात पण आहे आणि PWZ याच्यात पण आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यातला एक याच्याशी इक्वल आहे. म्हणजे थोडक्यात हे असं झालंय पहा. A आहे B बरोबर इक्वल, राईट? आणि B आहे C बरोबर इक्वल. म्हणजे समजा याची व्हॅल्यू काही पण असू दे, याची 10 आहे म्हणजे B ची सुद्धा 10 आहे. हाच B इथं खाली उतरला म्हणजे हा 10 आहे आणि तो C बरोबर इक्वल आहे म्हणजे हा सुद्धा 10 आहे. म्हणजे याचा अर्थ A आणि C कसे झाले? इक्वल झाले, राईट? ओके. सो यू हॅव टू राईट लाईक दिस. देअरफॉर अँगल XYZ इज इक्वल्स टू अँगल PQR फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. म्हणजे स्टेटमेंट फर्स्ट आणि सेकंड मध्ये PWZ डबल आलाय, याच्यात पण आलाय आणि याच्यात पण आलाय. मग हे दोघं एकमेकांशी इक्वल आहेत म्हणजे हे दोघं एकमेकांशी इक्वल असतातच. सो यू कॅन प्रूव्ह लाईक दिस. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही हे प्रूव्ह करू शकता. ओके. वाटतंय आपल्याला अवघड पण खूप सोपं आहे. हा याच्याशी करस्पॉन्डिंग दाखवायचा आणि हा याच्याशी, मग हे दोघं एकमेकांशी असणारच. ओके. सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now the last question of this exercise is, in the figure you can see line AB parallel line CD. This line is parallel with CD, right? And PQ, this PQ is transversal and you have given that this angle means BRT is equals to 105. So you have to find ART. Where is ART? ART, you can find this by linear pair. Okay. Then second CTQ, where is CTQ? CTQ पहा. CTQ कसा फाइंड होईल? हा भेटला की हा भेटला, काही अडचण नाही, करस्पॉन्डिंग आहे तो त्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय तुम्हाला? DTQ, वेअर इज DTQ? हिअर DTQ. ओके. DTQ लगेच भेटलाय आपल्याला किती आहे तो, करस्पॉन्डिंग आहे त्याचा. ठीक आहे. आणि शेवटी PRB, वेअर इज PRB? हिअर इज PRB. हा पण आपल्याला भेटला याच्या मदतीने. क्लिअर? ओके. सो अँगल आता पहा मी नावं कशी लिहितोय. आपल्याला पहिल्यांदा ART काढायचं आहे, बरोबर? ART. सो अँगल ART प्लस अँगल BRT इज इक्वल्स टू 180. इज इट राईट? ओके. का? अँगल्स इन लिनियर पेयर. ओके. सो यू कॅन राईट हिअर अँगल्स इन लिनियर पेयर, राईट? ओके. सो ART आणि BRT दोघं मिळून 180 आहेत. मग याच्यातला कोण दिलाय? BRT दिलाय. सो अँगल ART प्लस 105 इज इक्वल्स टू 180. सो अँगल ART इज इक्वल्स टू 180 मायनस 105. अँगल ART इज इक्वल्स टू 180 मायनस 100 आधी करून घ्या. 180 मायनस 100 करून घेतला किती झाला? 80 राहिला आणि पुन्हा 5 मायनस करा. सो दॅट मस्ट बी 75 डिग्री. एम आय राईट? ओके.
सो ART फर्स्ट अँगल इज 75 डिग्री, हा आपल्याला भेटला 75 डिग्रीचा. देन विथ द हेल्प ऑफ ART वी कॅन फाइंड इझिली CTQ, राईट. सो वी विल फाइंड नाउ CTQ. Angle CTQ is equals to angle ART. Why? Those are corresponding angles of each other, right? Corresponding angles only, right? No need to write remaining. So CTQ and ART equal आहेत, but you have ART. So but angle ART is equals to किती आला आपला 75. So therefore angle CTQ is also 75 degree. CTQ सुद्धा आपल्याला भेटला, किती डिग्रीचा भेटला? CTQ म्हणजे हा जो आहे तो 75 डिग्रीचाच भेटला. दोन्ही अँगल्स आपल्याला सारखे भेटले, राईट. आता त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला काय करावं लागेल पहा. पुढचा अँगल म्हणजे कोणता सोडवायला सांगितलं त्यांना, हा अँगल. ओके, DTQ, राईट. अँगल DTQ. सो अँगल DTQ प्लस अँगल DTQ कोणाशी इक्वल आहे का बघा बरं. DTQ डेफिनेटली इट इज इक्वल विथ BRT. So you have to write here DTQ is equals to angle BRT, and what will be the reason? Corresponding angles. Okay, corresponding angles कसे असतात? इक्वल असतात. मग DTQ आणि BRT, हा आणि हा याच्यातला हा दिलाय म्हणजे BRT is given. So but angle BRT is equals to किती आहे? 105. So therefore angle DTQ is equals to 105 degree. म्हणजे अँगल DTQ जो आहे आपल्याला इथला तो किती भेटलाय? 105 degree. Now only one angle is remaining, that is angle PRB. Am I right? Okay. So how to find angle PRB? Very easy. PRB is opposite of ART. Okay. So angle PRB is equals to angle ART. What is the reason? The reason is that vertically opposite angles, ज्याला आपण काय म्हणतो? विरुद्ध कोन. ते एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. जर विरुद्ध कोन असतील तर ते कसे असतात? एकरूप असतात. मीन्स PRB आणि ART कसे असले पाहिजेत? इक्वल. बट angle ART is equals to 75 degree. So therefore angle PRB is equals to also 75 degree. Okay. So तुम्ही अशा पद्धतीने हा क्वेश्चन काय करू शकताय? सॉल्व करू शकताय. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. ओके, हॅव अ नाईस डे.